नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 3 ऑगस्ट 2026 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती पाणी चालू आहे आणि वरच्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर आपला वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे आणि त्याचबरोबर त्या धरणातून किती पाणी येतं आहे सध्याला आणि वीर धरणातून सध्याला परिस्थिती काय आहे, नीरा खोऱ्यातील धरणाची परिस्थिती काय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आता जर सायंकाळची आकडेवारी बघितली तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा जर बघितला तर 116.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 52.51 TMC, टक्केवारी 98.0% आहे. आता उजनी धरणातून जो विसर्ग सकाळी 51,600 क्युसेक होता तो 2:30 वाजता तो 10,000 वाढवून 61,600 क्युसेक करण्यात आला आहे आणि वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू केलेला आहे. दुपारी 12 ते 12:30च्या आसपास वीर धरणातून जो विसर्ग सकाळी चालू होता तो विसर्ग आता 14,375चा विसर्ग होता, तो आता सध्याला 24,060 क्युसेक एवढा करण्यात आला आहे आणि त्यामध्येही आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण वरच्या धरणातून जे नीरा खोऱ्यातील 4-5 धरणं आहेत त्या धरणातून सध्याला विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे आणि सध्याला भीमा नदीत जी दौंडचा विसर्ग आपल्या उजनी धरणामध्ये येतोय त्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण वरची जी 19 धरणं आहेत त्यापैकी 16 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू केलेला आहे. 1,46,125 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळं दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने इथून पुढे वाढ होणार आहे. पर्यायानेच उजनीतून भीमा नदीत सोडणाऱ्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सध्याला जर बघितलं तर जी 16 धरणं आहेत त्यामध्ये येडगावमध्ये 4,500, वडज 8,000, डिंबे 19,545, घोड 10,000, चिलेवाडी 2,400, कलमोडी 2,819, चासकमान 16,210, भामासखेड 7,400, वडिवले 3,592, आंध्रा 1,921 आणि पवना कासारसाई 1,500, मुळशी 9,900, पवना 9,840, वरसगाव 9,847, पानशेत 9,534 आणि खडकवासला 29,117 असा 16 धरणातून 1,46,125 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय आणि त्याचा परिणाम दौंड काही प्रमाणात दौंडमध्ये होणार आहे, काही प्रमाणात बंडगार्डनमध्ये होणार आहे. पर्यायी दौंडचा विसर्ग वाढणार आहे. सध्याला बंडगार्डनचा विसर्ग बघितला तर 26,824 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामध्ये आता खडकवासला धरणाचं पाणी बंडगार्डनमध्ये येतं आहे, त्यामुळे त्यामध्ये सकाळपर्यंत त्याची डबल पटीनं वाढ झालेली दिसेल. आता सध्याला नरसिंगपूरमध्ये जर बघितलं भीमा आणि नीरा नदीचा जिथं संगम होतो त्या ठिकाणी बघितलं तर सध्याला 68,986 क्युसेकचा विसर्गाचा एकत्र होतोय आणि पंढरपूरमध्ये 55,656चा विसर्ग तयार झालेला आहे, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सध्याचं गणित बघितलं तर 61,600 आणि 24,000 म्हणजे 85,000च्या पुढं सध्याला विसर्ग येतो भीमा नदीमध्ये. त्यामुळं पुढच्या काळामध्ये कदाचित आणखी एकदा पुन्हा पूर म्हणजे जे परिस्थिती गेल्या 2-3 दिवसाखाली होती ती परिस्थिती पुन्हा एकदा पुढील 2-3 दिवसामध्ये निर्माण होऊ शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.